एक अनुभव असलेलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं पंकजाताईच्या नेतृत्वाचं पंकजाताईचा प्रचार करणं आज एवढं सुशिक्षित यायचं तर आम्ही आज प्रचार करत असताना ताईविषयी एकच सांगतो की ताई निवडून जाऊन आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करणार, जिल्ह्याचा विकास झाला तर शहराचा होतो, शहराचा झाला तर आपल्या वार्डाचा होतो, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आता इथं बसलेले आपले नगरसेवक आणि सहकारी त्यांनी आपापले वार्ड जरी सांभाळले, आपापल्या लोकांना सगळे सोड्यांना समजून जरी सांगितलं की ताईला आपण काय म्हणून निवडून द्यायचं आणि ताई जर सभागृहात गेला तर ते सुद्धा प्रश्न मार्गी लागले. आज पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत, केंद्रामध्ये ताई आणि राज्यात भाऊ आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायची गरज नाही. हे जरी डोक्यात ठेवलं आणि येणाऱ्या निवडणूक 13 तारखेला ताईला आपल्याला जसं आपण उभं राहिल्यानंतर वार्डामध्ये निवडणूक करतो डोर टू डोर, तशीच निवडणूक आपल्याला तसाच प्रचार ताईच्या माध्यमातून करायचा आपल्याला. एवढं बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर बीड नगरपालिकेचे माजी सभापती सन्माननीय सुभाषजी सपकाळ ते आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्यांना विनंती की त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा. सन्माननीय सुभाषजी सपकाळ. चालू करून खालून कॅमेरा फक्त पाठीमागाचा करायचा, पुन्हा लगेच वर दाखवायचा. महायुतीच्या प्रचाराच्या करता या ठिकाणी उपस्थित असलेल्या उमेदवार, आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब गोपीनाथराव मुंडे, व्यासपीठावर असलेले प्रमुख, तुमचे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, लाडकं नेतृत्व आदरणीय धनंजय मुंडे साहेब, ज्यांनी पंकजाताईंना मोठा मताधिक्य देण्याच्या करता या ठिकाणी त्यांचं कस पालन लावलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले असे आमचे लाडके बीड विधानसभाचे अध्यक्ष डॉक्टर योगेशभाई क्षीरसागर, सारिकाताई क्षीरसागर, मंचावरील उपस्थित माझे आमदार तात्या आणि सर्व व्यासपीठात सर्व समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, येत्या 13 तारखेला आपल्याला लोकसभेला मतदान करायचे. पंकजाताईंना बीड विधानसभेतून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आल्याचा छंद तुम्ही आम्ही मानलेला आहे. परंतु याच्या मागचं गमक कशासाठी तर आपल्या अनेक बैठका झाल्या. योगेश भैयांनी, सारिकाताईंनी बीड शहरामध्ये बीड तालुक्याच्या अनेक आमच्या बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी सांगितलं की खऱ्या अर्थानं आपलं बीड विधानसभेचं किंवा बीड शहराच्या समस्या जर सोडायच्या असतील तर पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. उद्याच्याला जर त्या खासदार म्हणून निवडून आल्या, केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत ही काळात गावची निघेल. ताई केंद्रीय मंत्री आणि धनुभाऊ पालकमंत्री, याच्यामुळं आपल्या बीड विधानसभेचा चेहरा ओरावल्याशिवाय राहणार नाही. वही योगेश भैयांनी तुम्हाला आम्हाला दिली आणि याच्यात कुठलाही बदल होणार नाही. ताई आपण प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय होणार नाही. समज गैरसमज अनेक केले जातात, फक्त अफवावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाहीये. जातीपातीचं राजकारण कधीही पंकजाताईंनी, धनंजय मुंडे साहेबांनी केलेलं नाही. कुठेही पंकजाताईंनी कुठल्याही समाजाला माझा विरोध आहे किंवा धनंजय मुंडे साहेबांनी माझा ह्या समाजाला विरोध आहे असं कधी म्हणलेलं नाही. मागचे जर आपण उदाहरण त्यांचे काम करण्याची पद्धत बघितली तर परिस्थिती अशी होती, विधान परिषदेत आमचं नगरसेवकांचं मतदान होतं, तिथं राष्ट्रवादीचं सीट येण्यासारखी परिस्थिती असताना मराठा समाजाचा पंकजाताई उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी आमदार केला. आला की त्यावेळेस आमदार नव्हत्या, त्या स्वतः होऊ शकत होत्या, परंतु त्या स्वतः न होता एक मराठा समाजाला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी परिस्थिती नसताना तो आमदार निवडून आणला. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असतील, बीड जिल्ह्याच्या नगरपालिका असतील, त्या ठिकाणी मराठा, मुस्लिम, दलित आणि बहुजन समाजाला उमेदवारी देण्याचं काम धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ह्या 4-8 दिवसामध्येच विनाकारण त्यांच्याविषयी समज गैरसमज कोणी पसरत असतं ते अत्यंत चुकीचे. मागच्या काळामध्ये मुंडे साहेबांनी आपल्याला मदत मोठ्या प्रमाणावर केली. भारतभूषण क्षीरसागर साहेब नगर अध्यक्ष असताना म्हणून आपण बीड नगरपालिकेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सभागृहाचं नाव दिले. मराठा समाजाचा आराध्य दैवत आणि महाराष्ट्रात बहुजन
पुतळा मराठवाड्यात कुठं नव्हता. भारतभूषण क्षीरसागर साहेब आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी माझ्या वार्डमध्ये उभा केला. पहिला पुतळा जिजाऊचा उभा केला असेल तर पेंड नगरपालिकेच्या त्या ठिकाणी अनेक बैठका झाल्या आपल्या सगळ्यांना मराठा समाजाच्या. रमेशराव चव्हाण तुम्हाला माहिती आहे आपल्या अनेक बैठका झाल्या. मराठा समाजाचे मोठमोठे नेते पीठमधले भाऊ या ठिकाणी बैठका घ्यायला आले. परंतु मराठा समाजाच्या सभागृहासाठी 1 इंच जागा त्या ठिकाणी दिली नव्हती. मागच्या काळामध्ये भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, आम्ही सर्व नगरसेवक माझ्या वार्डमध्ये 11,000 स्क्वेअर फूटची जागा मराठा समाजाच्या मुलींच्या वसतिगृहासाठी दिली. त्याचा पीटीआर माझ्याकडे नगरपालिकेच्या पीटीआर माझ्याकडे पीटीआर या ठिकाणी आपण सर्व समावेशक काम केलेले. भविष्यात देखील आता ताई आणि भाऊ आपण परळी आंबेजोगाई मर्यादित तर आता आज जिल्ह्याची अशी वाईट परिस्थिती झाली. जिल्ह्याचं पालकत्व आदरणीय मुंडे साहेब होते त्याच्यानंतर कोणी जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे. तुम्हाला विनंती तुम्ही आता त्याच्या सगळ्या पलीकडे जाऊन परळी आंबेजोगाई माझं गावच्या पलीकडे जाऊन बीड लोकसभा किंवा बीड जिल्ह्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारा. तुम्ही लोकांनी स्वीकारलं नंबर 1 चा जिल्हा बीड जिल्हा हा महाराष्ट्रात होता. अशा ठिकाणी आम्हाला खात्री कदाचित तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत आलो आमच्या भेटी घेतली नाही. परंतु योगेश भाई सरकारच्या नेतृत्व या ठिकाणी आपण दिलंय पुढे केलंय त्यांच्या माध्यमातून बरोबर आम्ही या ठिकाणी भेटतोय. तुमचं भाजप सारखे आम्हाला निमंत्रण आलं नाही म्हणते नगरसेवकाचं आलं आम्ही वाट बघत नाही. परंतु योगेश भाईने सांगितलं आमचे वार्ड देऊन घ्या. मतदानाचे आमचे जे काही केंद्र आहे त्याचे नंबर आम्ही देतो. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला लीड द्यायला लागणार. या ठिकाणी अतिशय ताकदीने मी कारण 30-35 वर्ष झाले नगरसेवक आहे. मी जयदत्त अण्णापासून सगळ्यांपासून कसं काम करायचं ते पाहिजे. त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन खरंच योगेश भाई आणि सारखं काही काम करते. मी तोंडावर स्तुती करीत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुम्ही पाहिलेले 30-35 वर्ष झालं सगळ्यांचं काम आहे. परंतु खरंच योगेश भाई आणि सांगितलं अतिशय चांगलं काम आपल्यासाठी आहे आणि आम्ही नक्कीच तुम्हाला बीड विधानसभेमध्ये या ठिकाणी लीड देऊ. परंतु लहाना भाऊ म्हणून पंकजाताई तुम्ही सुद्धा त्या विधानसभेला योगेश भाईसाठी लहान्या भावासाठी तुम्ही त्या ठिकाणी आमदार केला. त्यांच्या पात्रामध्ये तुम्हाला तुमचं आशीर्वाद किंवा आशीर्वाद टाकावे लागतील आणि तुम्हाला बीड मधून एक लहान भाऊ म्हणून योगेश आमदार म्हणून तुमच्या सोबत घ्यावं लागेल अशी या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो जय जिजाऊच्या शिवराय. धन्यवाद साहेब. यानंतर ॲडव्होकेट महेश धांडे युवा नेते आपल्याशी अगदी 2 मिनिटात संवाद साधतील. सन्माननीय महेश धांडे. एक जोरदार घोषणा द्यायची आपल्या सगळ्यांना. जगतवंदनीय छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय पंकजताई यांच्या प्रचारार्थ ही विजय संकल्प सभा मेळाव्यानिमित्त उपस्थित बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब आणि उपस्थित सर्वच मंचावर जमलेले सर्व कार्यकर्ते मित्र परिवार सर्व पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते या सर्वांना मी सर्वप्रथम जय महाराष्ट्र म्हणतो. या बीड लोकसभा मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलणं या सर्व ज्येष्ठांनंतर बोलणं माझं भाषण ठेवलेलं आहे ते योग्य नाही. तरी मला 2 शब्द माझ्या मनातील काही प्रश्न सन्माननीय पालकमंत्री आणि बीड लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवार पंकजताई यांना उपस्थित करायचे. गेले कित्येक दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत वातावरण आताही काही जणांनी बोलले की काही जातीपातीचं वातावरण दिसतंय. यावर शंका निशंका मराठा ओबीसी वाद असा काही घडतोय का याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष काही कळत का? जे काही वातावरण काही खराब होतंय का?
आणि डायरेक्ट सांगायला हरकत नाही, पण मराठा वंदनावाद, मराठा ओबीसीवाद असा होतोय का, याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष देणं असं होतंय का, सगळ्याच्या मनात जनता तीच आहे. पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी वयाने तरी लहान असतो तर मराठा समाजाने कधी जातीवाद केलेला नाही. मराठा समाजाने जर जातीवादच केला असता तर आजपर्यंत मराठा बीड जिल्ह्यातील मराठा ओबीसी नेते एवढे तयार झाले असते का? बीड विधानसभा असो, लोकसभा असो, जिल्हा परिषद असो, या सर्व जागेवर मराठा समाजाने कधीही सार्वजनिक नेतृत्व म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांना पाहिलेले आहे. मराठा असो किंवा मुस्लिम सध्याच्या बाबतीत पाहिलं आपण तर मराठा आणि मुस्लिम समाजामध्ये मुंडे साहेब, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव काढा, एक शब्दही एक टक्काही जातीवादाचा विषय येत नाही. परंतु आता कुठेतरी जातीवादाचा विषय येतोय. आम्ही समाज मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करत असताना, आंदोलनामध्ये काम करत असताना आम्हाला कुठेतरी जाणवते किंवा आता आपल्याला काहीतरी कुठेतरी निर्णय घ्यावा लागतो काय, असं आमच्या मराठा समाजातील युवकांमध्ये एक बरेच शंका झालेली आहे. आणि नक्कीच आपण जिल्ह्याचे नेते आदरणीय अनुभव असतो, आपण सार्वभौम हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे. परंतु दादासाहेब मुंडे सारखे भरले नेते, भरलेले कार्यकर्तेही या समाजामध्ये वाढतात आणि जातीवादाचा विष करतात. असे बहुसंख्य लोक दोन्ही समाजामध्ये असतात. यांना बाजूला करणं प्रत्येक समाजाचं काम आहे. मराठा वंदनावाद, मराठा ओबीसीवाद हा कधी होणार नाही. पंकजताई नक्कीच केंद्रीय मंत्री असतील. येणाऱ्या काळात या दृष्टिकोनातून मराठा समाज ताकदीने पूर्ण मतदार पंकजताईच्या पाठीमागे उभं राहील आणि या लोकसभेच्या उमेदवार आपल्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच केंद्रीय मंत्री म्हणून याच ठिकाणी आपण योगेश भाई सारख्याच्या माध्यमातून सत्कार करू. आमतो जय 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 महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण आज बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय पंकजाताई साहेब मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं हा विजयी संकल्प मेळावा यांच्या माध्यमातून आज होतोय. ते म्हणजे ज्यांच्या नेत्रामध्ये भविष्याची उमेद, मनगटामध्ये कर्तृत्वाची धमक, पदोपदी ह्यापर्यंत पोहोचण्याची जिद्द, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या मेहनतीवरती ज्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक केला सन्माननीय योगेश भैया आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण महायुतीचे उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्यासाठी विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले माजी आमदार जनार्दन दादा तुपे, उपस्थित कल्याणकाका आखाडे, बाप्पासाहेब मुके, सर्व पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शहरातले सर्व सन्माननीय नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित सर्व गाव खेड्यातून शहरातून प्रत्येक भागातून आणि आमच्या मानाखातील एक प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातून कापूरपासून काम करणारे लोक आज पंकजाताईंना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करतो. शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे आलात, भरभरून प्रेम दिलं. हॉल आपला कमी पडला, डबल हॉल लागत होता. अशी परिस्थिती आज सकाळी या ठिकाणी निर्माण झाली आणि भाषणासाठी अनेक मान्यवर इथं आहेत. पण आदरणीय पालकमंत्र्यांना पुढे सुद्धा मीटिंग असल्यामुळं, जिल्ह्याचं काम त्यांना सांभाळायचं असल्यामुळं आपण आज थोडं ओळख घेतोय. म्हणून मी मान्यवरांचं देखील दिलगिरी व्यक्त करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मान्य अजितदादा पवार आणि पालकमंत्र्यांचे आदेश भेटताच आपली सर्व टीम एक क्षणही वाया न घालवता आदरणीय पंकजाताईंच्या प्रचारार्थ या ठिकाणी लागलेली आहे. काही लोक आम्हाला विचारणं करत होते की का तुम्ही एवढं कशामुळं स्पीड आहे, बाकी तुम्ही घराच्या बाहेर पडत नाही, इतर नेते कोणी दिसत नाही, तुमचे दौरे दिसत नाही, तुम्ही काय इतकं मनावर घेतलंय. किंवा काही लोकांच्या विरोधकांचं असंही म्हणणं होतं की आता उद्या पुन्हा तुम्हालाही निवडणूक आहे, बघा फार सोसो घ्या. पण सोसो घ्यायची कापूसपासूनच आपली सवय नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. जे कर्तव्य आपल्याला दिलंय, पक्षाने दिलंय, नेत्यांनी दिलं, ते पार पाडायचं. आणि क्षणभर मी पण अशा प्रकारचे मेसेज फोन बघून मी विचार केला की आपण काय करायला पाहिजे. तर आपल्या समोर जे प्रश्न
प्रश्न निर्माण होतो त्याला एकच उत्तर दिसतंय मला, देशाचं हित आज ज्याच्या हाती आहे. गेले 10 वर्ष त्यांनी देशासाठी खूप काम केलं. असे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा चेहरा आपल्याला दिसतो. त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये हायवेज असतील, रेल्वेज असतील, युनिव्हर्सिटीज असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, गरिबांना गाव खेड्यात शहरामध्ये आवास योजनेच्या माध्यमातून दिलेली घरं असतील, त्यांना घरपोच दिलेल्या गॅसच्या सुविधा, विजेची सुविधा असेल किंवा देशाची सुरक्षा ही जी कुठं डळमळीत होती गेले 10 वर्षापूर्वी, सारखा बॉम्बलास्ट व्हायचे, कधी हैदराबादला झाला, कधी दिल्लीला झाला, कधी चेन्नईला झाला, 8 दिवसांनी कधी पुण्यात झाले. सिरियल ब्लास्टचं प्रकरण मोदी साहेब आल्यानंतर देश सुरक्षित झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव चमकलेलं आहे. आणि त्यासोबतच पंकजाताईंची निवड ही आदरणीय पंतप्रधानांनी केली. ती त्या फक्त खासदार होण्यासाठी नाही, केंद्रात जाऊन मंत्री होण्यासाठी आज निवड मोदी साहेबांनी. ताईंना मी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की काकू खासदार असताना, स्वर्गीय काकू खासदार असताना तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजींनी त्यांना सारखं विचारत होते, माझी आप कितना सीखी है, कितना पढ़ाई हुई. काकूंना प्रश्न पडला, त्यांनी विचारले त्यांचे जवळच्या लोकांना की क्यों मुझे ये पूछते हैं, ते म्हणजे आपको इनको मंत्री बनाना. काकूंचं शिक्षण त्यावेळेस आढळलं, म्हणून काकूंनी शिक्षणाचं जाळं हे पूर्ण बीड जिल्ह्यात पोहोचवलं. त्यातून हे युवक युवती आज शिकून बाहेर पडले. पण तुम्हाला तशी काही अडचण नाही, अडथळा नाही, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला अनुभव आहे गेल्या 10 वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा, त्यात पालकमंत्री पदाचा, ग्रामविकास मंत्री पदाचा आपला अनुभव आहे. आपण जनजीवन असेल, ग्रामीणमधील CMSYचे रस्ते असतील, 25-15चे रस्ते असतील, असे दर्जेदार रस्ते काय असतात ग्रामीण भागात, हे पंकजाताई पालकमंत्री झाल्यानंतरच दिले. त्यामुळं आपल्या माध्यमातून आपल्या शहराला, मतदारसंघाला सुद्धा बराच निधी प्राप्त झाला. तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम त्यांनी पालकमंत्री असताना आपण या ठिकाणी घेतला होता. त्यांनी पाणी पुरवठा योजना 120 कोटीची बीड शहराला दिली. त्यासोबत ड्रेनेजसाठी 150 कोटी आणि 2 टप्प्यात नगर होता. एकदा ताई आपण स्वतः मिटिंगला होत्या तेव्हा 87 कोटीमध्ये 12 रस्ते, मोठे रस्ते बीड शहरात झाले. दुसऱ्या वेळेस नगर विकास मंत्री शिंदे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून 70 कोटी हे 12 रस्त्यांसाठी परत आपल्या बीड शहराला भेटले. यातून मोठी कामं झाली. गेल्या 10 वर्षात 5 वर्षात जवळपास 35 कोटीचे वैशिष्ट्य पूर्णाने ठोक तरतुदीतून या ठिकाणी काम झाले. तसेच पालकमंत्र्यांसोबत तिथं स्पेस निर्माण झाली आणि आम्हाला त्यांनी बोलवलं आणि त्यांचा प्रेमाची थाप आमच्यावर पडली. तेव्हापासून आपल्या गाव खेड्यात आणि शहरात सुद्धा अनेक योजनांच्या माध्यमातून कामं आम्हाला आणता आली, कार्यकर्ते मोठे करता आले. आज एवढं सगळं कामं चालू असताना आपण मागं कशाला राहायचं, म्हणून देश हित बघून, देशासाठी लोक शहीद होतात, देश हित बघून आपण आपलं पुढचं राजकारण आम्ही उभा राहू, निवडून येऊ, पडू, जे काय होईल. आज ताईंची गरज ही देशाला आहे, आपल्या जिल्ह्याला आहे. ते व्यापक हित बघून आपण सर्व ताईंचं काम करत आहोत. समोरच्या उमेदवाराकडे काही विजन नाही. ताईंनी जे मुद्दे मांडले त्यांचा जाहीरनामा आपण पाहिला तर आपल्याला काय ते कामं करणार ते दिसून येतं. समोर जे उमेदवार आहेत त्यांनी कॅप्टन आमच्या भावाला केलं, आमदारांनी. तो कॅप्टन बीड विधानसभेत त्याची टीम सैरावैरा करून गेली आता 4 वर्षात आणि जिल्ह्याचं कॅप्टन त्याला दिलं. पण अशा कॅप्टन खाली काय हा उमेदवार किती स्कोर करणार हे आपल्याला समोरच्या बसलेल्या लोकांना सुद्धा नक्कीच लक्षात येईल. आज आमचे काही पेंडिंग कामं हे आपल्याकडे आहेत, केंद्र सरकारकडे आहेत, राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे माझा आग्रह होता पालकमंत्र्यांना की तुम्ही सुद्धा पाहिजे, दोघं या कार्यक्रमाला पाहिजे. त्यांना खरं तर खूप कामं आज पडलेली आहेत, पण आमच्या विनंतीला मान देऊन आज ते आले. त्याबद्दल धन्यवाद, आपले आभार. आमच्या ग्रामीण भागातील काही प्रमुख मागण्या आपल्यासमोर मला ठेवणं माझं कर्तव्य. सिंदफाना नदीवर बंधारा आमच्याकडे झाला तर आमच्या पलीकडचे गाव हाजीपूर, गाजीपूर, मारकडवाडी, पुरुषांचे इथे लोक सगळे आहेत. त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. डोंगरी तलावापासून कालवा केल्यास आमच्या राजुरी सर्कलमधील गाव आहेत, चव्हाणवाडी, शेरापूर, राजुरी, नवगण, औरंगपूर, लिंबावी
वंदरवाडी यांचा पाण्याचा प्रश्न हा नक्कीच मार्गी लागेल. आमच्या सोनापल्ल्या प्रकल्पातून महिना मार्गे कालवा प्रस्तावित होता, तोही आपल्याला पुढं आपल्याला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करायचं आहे. इमामपूर ते निगमूर रस्त्याचं काम हे वनीकरणामध्ये अडकतंय. त्याला खूप पाठपुरावा बऱ्याच लोकांनी केला, पण त्याला केंद्र आणि राज्य दोन्हीचा नक्कीच जर साथ भेटली तर हा रस्ता पूर्ण होईल. कपिल धारवाडीचा आमचा तलावाचा प्रश्न आहे, त्याला मान्यता मागे भेटली होती, निधी त्याला भेटला नाही. येणाऱ्या काळात त्याला काही निधी भेटला तर तिथला पाण्याचा प्रश्न आमचा मार्गी लागेल. मागे टुकूर प्रकल्प आमचा अंतर्वंतीपुरी खांडेपारगाव नागापूर उमरी येथे टुकूर प्रकल्प शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार झाला नाही. तिथे केटीवेरची आवश्यकता आहे. म्हणजे त्याचं पालकमंत्र्यांना माहिती, त्याचे टेंडर झाले, पण स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला, कोर्टात ते प्रकरण अडकले. नवीन त्याचं टेंडर होऊन प्रस्तावित होऊन टेंडर झाले तर नक्कीच तिथं खूप त्या लोकांना सुद्धा बराच त्याचा फायदा होईल. उखंडा तलावातून एक पाईपलाईनचा मुद्दा आम्ही काहींना मांडलाय, वंदरवाडी कुक्कटवाडी मुर्शिदपूरचा, त्याला मान्यता आपल्या मार्फत द्यावी या ठिकाणी विनंती. 6 तारखेला आदरणीय पंतप्रधान आपल्या जिल्ह्यात, 7 तारखेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या जिल्ह्यात येणार आहेत. यावेळेस पालकमंत्री आणि पंकजाताई यांना माझी विनंती राहील की त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी वरून घेतल्या तर नक्कीच या जिल्ह्याचा फायदा होईल. मराठवाडा वॉटर ग्रीड हा मोठा प्रकल्प 125 ते 150 म्हणजे 1.25 लाख कोटीचा प्रकल्प. या ठिकाणी जर पश्चिम वाहिनीचं पाणी आलं तर कायमचा दुष्काळ मिळेल. तो एक प्रश्न आपण त्यांच्याकडनं काही तुम्हीच मार्गी लावू शकतात. त्यासोबतच वंदे भारत एक्सप्रेस ही सुद्धा परळी, बीड आणि मुंबई धावावी अशी आमच्या सर्व जिल्ह्यांची इच्छा आहे. ही एक्सप्रेस धावली तर नक्कीच आपल्या सर्वांना ट्रेनमधून जाण्याचा जे कापूरपासूनचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आणि पालकमंत्री आणि पंकजाताई तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला नक्कीच त्या ट्रेनमधून येतात. परळीकडे तुम्ही जाता तेव्हा बीडमध्ये लागतं. बीडमध्ये तुम्हाला लागणारच आहे. परळीला जाताना मला हे सांगायचं, ताईंनी जे विजन दिलं त्याची 3 कामं प्रामुख्याने सांगितले. एक तर मेडिकल कॉलेज, एक कॅन्सर हॉस्पिटल आणि 10,000 युवक युवतींना रोजगाराचा त्यांचा विषय प्रोजेक्ट आहे. मुंबईतून बीड मार्गे परळीला जाताना एक प्रोजेक्ट तिथंच थांबून ठेवणार आहे. त्याचं सुद्धा आश्वासन आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या 3 पैकी एक प्रोजेक्ट हा बीड शहरामध्ये व्हावा. यातून या 3-4 आसपासच्या तालुक्यात सुरू होईल अशी ग्वाही या ठिकाणी आपण द्यावी. आज वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. जातीवर, धर्मावर या लोकांनी कधी जातपात बघितली नाही. कायम विकासावर बीड मतदारसंघाने मतदान केलेलं आहे. आणि मला आज प्रमोदजी महाजन साहेबांचा स्मृती दिली. त्यांचे काही शब्द मला आठवत आहेत, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आठवणीला उजाळा देत एवढंच या ठिकाणी सांगेन की 13 तारखेला तर भरघोस मतदान हे कमळावर ताईंना होणारच आहे. पण 4 जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील त्यावेळेस कमळावर विराजमान होऊन साक्षात लक्ष्मी रूपात पंकजाताई आपल्याला बाहेर आणि या लक्ष्मीला जेव्हा आपण इथून दिल्लीला पाठवणार रूपांतर महालक्ष्मी होऊन कॅबिनेट मंत्रीपद घेऊन येतील. एवढ्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रवेश आदरणीय तुपे तात्या माजी आमदार यांचा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात देतोय. मी पालकमंत्र्यांना विनंती करेन की त्यांना आपण आपल्या पक्षात सामावून घ्यावं. त्यानंतर सन्मान जनार्दन तात्या तुपे यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला जातो आहे. त्याचबरोबर एक सत्कार देखील या निर्णय असणार आहे. सन्माननीय राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब आणि बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय ताई साहेब यांचा सन्मान. त्याचबरोबर आजच्या विजयी संकल्प सभेचे सन्माननीय योगेश भैया सागर साहेब आणि ताई साहेबांचा सन्मान होईल. मी पिंपळावणी तालुका वडवणी येथील सन्माननीय अभिजित मारुती तांदळे, सन्माननीय अनिल ज्ञानदेव आंधळे, सोमनाथ सुधाकर आंधळे आणि तिडके रामदास यांना विनंती करतोय की त्यांनी आदरणीय पंकजाताई साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर
आणि सन्माननीय डीएम आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचा देखील सन्मान या निमित्ताने ते करतायत. दोघांचा एकत्रित संयुक्तिक सन्मान या निमित्ताने होतोय. त्याचबरोबर आजच्या विजयी संकल्प सभेचे आयोजक सन्माननीय डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर साहेबांचा आणि डॉक्टर सारिका ताईंचा देखील सन्मान ते करणार आहे. विनंती की त्यांनी आपला सन्मान या निमित्ताने स्वीकार करायचा आहे. डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर साहेबांचा सन्मान अभिजित आंधळे, सोमनाथ सुधाकर आंधळे आणि तिरके रामदास यांचा सन्मान करतील. धन्यवाद. आणि यानंतर खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला उज्ज्वल दिशा दाखवण्याची क्षमता असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, राजा मनाचा, कैवारी गरिबांचा, अथार दिनांचा, आवाज युवकांचा, महाराष्ट्राची सन्माननीय पंकजाताई साहेब मुंडे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मनोगत व्यक्त करता येतात. जोरदार टाळ्या वाजवा बांधवांनो. माझ्या मागे जे लोक आहेत त्यांना शांत बसता येणार कठीण असेल तर आपण खाली बसू शकतो. मंचावर उपस्थित कुणाला दिसत नाही बाबा? अरे यांना दिसत नाही ना. हे मोबाईलची गरज नाही, इकडे रेकॉर्डिंग होत आहे. विजयी संकल्प मेळावा बीड मतदारसंघातील या मेळाव्याला उपस्थित मंचावर विराजमान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे, मंचावर विराजमान हा कार्यक्रम ज्यांनी इथे आयोजित करण्याची संकल्पना मांडली ते आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर, मंचावर उपस्थित आदरणीय माजी आमदार जनार्दनजी तुपे साहेब, आमच्या चळवळीतील कष्ट करणारे आणि रिझल्ट देणारे आमचे कल्याणकर्ता आखाडे, मंचावर उपस्थित बाप्पासाहेब भोगे, सुधीर काकडे, काकासाहेब जोगदर, आमच्या भगिनी सारिका क्षीरसागर, प्रज्ञाताई खोसरे, भीमरावजी वाघचौरे, किशोर काळे, रवींद्र कदम, सुभाष सपकाळ, रमेश चव्हाण, बाबूराव दुधा, भास्कर जाधव, रणजित बनसोडे, विकास जोगदर, प्रेम चांदणे, बाळासाहेब चव्हाण, सारिकानी, इलियास भाई, शंकर चव्हाण, अनुराव तंगडा, अशोक बेंगळे, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या मायमाऊली आणि वडीलधारी काही मंडळी कमी आहेत, कारण हा युवक कार्यकर्त्यांचा बूथ रचनेचा मेळावा आहे, तरी मला दिसतात काही वडीलधारी मंडळी, युवक बांधव. आणि तिकडे काय चाललंय? आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का? जेवण सुरू करू नका, थांबा, आमचे राहिले. आवाज येत नाही? मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करते की आज आहे 2 तारीख ते 3 तारीख. आज 3 तारीख आहे. आज माझे मामा स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. त्यांनी सांगितलं होतं, नो डिफीट इज फायनल अंटिल यू स्टॉप ट्राईंग. याचा मराठीत अर्थ असा आहे की कोणताही पराभव हा फायनल नसतो जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवत नाही. आणि अनेक असे विचार, अनेक असे सुविचार त्यांचे मला सांगता येतील, पण आज तो प्रसंग नाही. त्यांच्या स्मृतींना मी वंदन करते. आणि आजपासून एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर स्मृती दिन आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, आपल्या सर्वांच्या लोकनेत्यांचा. तुम्ही विचार करा, 3 मे ते 3 जून या महिनाभराच्या काळात त्यांच्या
पक्षावर प्रेम करणाऱ्या परिवाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मनाची काय घालणे होत असेल. आज आपण इथे वंदन केलं, सर्व महापुरुषांना, आमचे छत्रपती शिवरायांना वंदन केलं, केशर काकू क्षीरसागर यांच्याही स्मृतींना आपण वंदन केलं. आपल्या काळामध्ये तरी सगळ्या सोयी सुविधा आहेत, पण ज्या काळामध्ये कुठलीही सोय सुविधा नव्हती त्यावेळी 40 वर्ष खासदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या केशर काकू क्षीरसागर या सुद्धा वंदन केलं. आज आपण राजकारणात काम करत असताना टीव्ही लावलं बघतो, कोणीतरी अशा भाषण करतं, असे शब्द वापरतं की महिलांचे मान खाली जाते आणि महिलांना उद्देशून त्या सासरी राहायला पाहिजे, यांचं इकडे काय काम, अशा सुद्धा प्रकारचे प्रचार गेले अनेक वर्ष आपण राजकारणात पाहत आहोत. त्यांनी मागे वळून पहा, बीड जिल्हा महिला धार्जिन जिल्हा आहे. तुम्ही बीड जिल्ह्याच्या खासदारांची यादी करा आणि त्यांच्या टोन करा, महिला एक हात पुढेच आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पुरोगामी विचारांची ग्वाही देणारा संदेश. आता ही निवडणूक आहे, निवडणूक म्हणला की आरोप प्रत्यारोप कारस्थान हे युद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा महायुद्धामध्ये सारथ्य केलं अर्जुनाचं, तेव्हा सुद्धा त्यांनी काही कानमंत्र दिले. नियम डावलून जर धर्माची स्थापना होत असेल तर नियम डावलणं अधर्म नाही. पंकजा मुंडेंचं हे राजकारण आताच्या काळातलं आणि आमच्या सगळ्यांचं हे निवडणूक हे आताच्या आधुनिक काळातलं युद्ध आहे. आणि आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी नियम डावलायला काही अडचण नाही. नियम म्हणजे काय? आता जर कोणी गावात म्हणलं असेल आपलंच बघा, क्यों चाचा, असा नियम डावलायला काय हरकत नाही. आपलंच बघा ना, तुम्ही आपलंच बघा, हे मी सगळ्यांना सांगणार आहे. हे बघा, तुमचा खासदार तुमच्यासाठी काय करू शकतो. तुमच्या मुलांना अमळनेरपर्यंत रेल्वे कसं आहे, पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये परळीपर्यंत रेल्वे पूर्ण होईल, आपलंच बघा. ज्या जिल्ह्याला नॅशनल हायवे एकाच मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना यायला होता काय, तुमचा आवाज राष्ट्रमंत्री गेला आणि नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, या सगळ्या योजनांचा मी पुष्पहार जिल्ह्याला घातलं. मी गावागावातल्या लोकांना म्हणेन आपलंच बघा, कारण ह्याच्यावरून तुमच्याच गाड्या साठ राहून तुमच्या घरासमोर येतात. ज्या विमाना शेतकऱ्याला आज अडचणीचा सामना करावा लागला, या शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये विक्रमी विमा टाकणारी तुमची लेख एवढंच सांगते आपलंच बघा. अरे गावातलं ग्रामपंचायत कार्यालय नाहीतर टोलेंच्या उभी असलेली बीड मधली जिल्हा परिषदची इमारत असेल, याच्यावर पाठी कुणाची नसली तरी नाही काम कोणी केलंय हे विचार करा आणि आपलंच बघा. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सिव्हिल हॉस्पिटलची भव्य इमारत तुम्ही केली असेल, त्याच्यामध्ये पंकजा मुंडेचं नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं, आपलंच बघा. अरे आपलंच बघा, या जिल्ह्याच्या विकासाचं बघा, या जिल्ह्याच्या भविष्याचं बघा, या जिल्ह्याला मिळणाऱ्या संधीचं बघा. या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, धनुभाऊ आमच्या विरोधात होते, पण धनुभाऊच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जराही मी धक्का लावला नाही. माझ्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याची साधी ग्रामपंचायत देखील बरखास्त करण्याचे कार्यक्रम मी केले नाही. छोटे चाळे करण्यासाठी राजकारण नसतं, मोठे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारण असतं. आणि त्याच्यामुळे 5 वर्ष मी जरी संघटनेचं काम करत होते, संविधानिक पदावर नव्हते, तरीही माझ्यापासून माझा माणूस, माझा कार्यकर्ता दूर झाला नाही. कारण मी त्याची कशात बुद्धी नाही. मी त्याला जे दिले आहे, तुझ्या गावात किती लोकसंख्या आहे, 25-50 हे घेऊन जा, माझं 4 माझे पोळे माझाच फटका.
कधी मी कुणाला त्रास दिला नाही, छळलं नाही. जातीपातीचं राजकारण केलं असतं तर आज असे अनेक गाव आहेत ज्याच्यामध्ये मला बूथवर 10, 8, 15, 20 असे मतं होते. त्या गावांना सुद्धा 2-3 कोटी रुपयाचा विकास निधी दिलेला आहे. प्रत्येक गावाला मुख्य रस्त्याला नॅशनल हायवेशी जोडण्याचा प्लॅनिंग तयार हे सगळं केलेलं आहे. आज निवडणूक समोर आहे, तुम्ही इथे आला. ही बैठक अपेक्षित होती पण सभा झाली आहे. या बैठकीमध्ये बूथ रचनेवर चर्चा व्हावी, तुमच्या कार्यकर्त्यांना अल्टिमेटम दिलं जावं की बाबा या गावात अशी अशी परिस्थिती आहे, हे काम झालं पाहिजे. पण मोठी सभा झाली पण तरी मोबाईल स्वरूपात मी आपल्या सर्वांना सांगेन, या सभेला उपस्थिती लावून पुन्हा गावात गेल्यावर मोठी चर्चा करू नका, कारण प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर येत असते. माझी एवढीच विनंती आहे की निवडणुकीमध्ये दुसरा कुठलाच मुद्दा नाही. रेल्वे पाहिजे, रस्ते पाहिजे, विकास पाहिजे, विमा पाहिजे, अनुदान पाहिजे, सगळं पाहिजे, पण फक्त बुद्धिभेद हा एकच आपल्यासाठी मुद्दा. माझ्या मुस्लिम बांधवांचा बुद्धिभेद होतो, और बापरे मोदी से डरो, भाजपा से डरो. अरे क्यों डरो भाई? चाचा कुछ आपको तकलीफ हुआ क्या 10 साल में? इतना भी आपको चोट पहुंचाया क्या किसी ने? आपको चोट पहुंचाने वाले, आपको अपनी मुट्ठी में रखने की कोशिश करने वालों के बीच में मैं वादा करती हूँ कि पंकजा वंदे दीवार बनके खड़ी होगी. आपका काम भी धक्का नहीं होगा, आपको इतना भी धक्का नहीं लगेगा, ये मेरा वादा. पुन्हा म्हणतात अरे बापरे पंकजा मुंडे असं म्हणल्या, पंकजा मुंडे तसं म्हणल्या, ते सरकार करत आलं तर संविधान बदलणार. कशावर संविधान बदलणार? काय संविधान बदलणार? या संविधानाचे दिलेले तंतोतंत पालन करणारं हे सरकार आहे. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलण्याची पात्रता कोणाला नाही आणि कोणाला बदलायची इच्छा नसते. पुढे आमचे प्रधानमंत्री या संविधानाचा आदर करतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं घर लंडनमध्ये हे ऑक्शनमध्ये निघालं होतं ते आमच्या सरकारने खरेदी केलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे स्मारक उभारलेलं आहे. कोण तुमचं संविधान बदलणार? उगीच काहीतरी व्हिडिओ अपडेट करायचे, आजचं वाक्य बोलायचं, एक शब्द लावायचा, हे आता सोशल मीडियाला सगळं कळेल, कोणी याच्या भूलथापांना बळी पडणार नाही. एवढं राहिला विषय तो आहे अरे बापरे जातीचा विषय. मला तर वाटतं हा विषय आता मागे पडला. पुढच्या 3 दिवसात तुम्ही पाहायला मागच्या 5-6 दिवसाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, हा विषय मागे पडला. हा विषय आता विकासाच्या महामार्गावर चाललेला आहे. प्रत्येकाला आपल्या जाती जर वंचित असेल तर त्याच्यासाठी लढण्याचा पूर्ण हक्क आहे आणि वंचितांना शक्ती मिळण्याचा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्याच्या पाठीमागे आम्ही संपूर्णपणे उभे आहोत. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही जात पात धर्म राजकारण केलं नाही. मुंडे साहेब उभारणी अनुभवून एकत्र प्रचार केलाय त्यांचा. या बीडमध्ये पुण्यामध्ये 2च मत राष्ट्रवादीला मिळाले, तेव्हाच्या सगळे मत मुंडे साहेबांना मिळाले. हे चमत्कार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते विचारले आणि गोपीनाथ ये कैसे हो गया? बाबा सिंचन विचारले होते. बाबा म्हणजे याला म्हणतात सर्वसमावेशक राजकारण, याला म्हणतात प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा आपला नेता आहे, हा आपला नेता आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते, जो सर्वसमावेशक राजकारण करू शकतो त्याच्याच पाठीमागे आपले मत वाया घालायचे नाहीत आपल्याला. मी विजयी होणार आहे हा अगदी आत्मविश्वास नाही. कारण माझा फॉर्म भरला तेव्हा मी म्हणले नव्हते असं. मी फॉर्म भरला तेव्हा म्हणलं होतं सगळे काळजी घ्या, डोळ्यात तेल करून काम करा, रात्र वैरायचे आहे, दूध पोळलं तर टाके फेकून द्या. पण आज मी माझ्या अनुभवाने सांगते त्या निवडणुकीत मी विजयीच होणार आहे. त्या गावांमध्ये आपण मायनस आहोत असं वाटतंय. त्या गावांचे सरपंच बूथ प्रमुख इथे आलेले आहेत. तुम्ही ठरवलं तर माझ्या विजयाच्या गुलालाची मिरवणूक काढण्याच्या आनंदात तुम्हालाही सहभागी होता येणार नाही. उगीच माझे 50 मते गेल्याने काय बिघडणार, माझे 100 मते गेल्याने काय बिघडणार असं करू नका. आपलं दान सत्पात्री करा आणि आपल्या मतदारसंघातल्या बूथवर किती मत कमी होणार होते आणि ते आम्ही कसे वाढवले हे प्लॅन तयार करा. प्रत्येक प्लॅनला मी
बारीकपणे बघणार आहे, जो कमाल करून दाखवणार आहे, त्याच्या विकासासाठी मी मागे पुढे बघणार नाही, त्याला भविष्यात आधार देण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही. काल माझ्या विड्याला सभा झाली तर काल आमची आसरगडला सभा झाली. योगेशजी ह्या चर्चा आता आपल्याला विराम आजपासून करायचा आहे. आजपासून माझ्यासाठी विषय फक्त विकासाचा आहे. या विकासाच्या या कार्यक्रमामध्ये या सभांमध्ये मी जे लोकांचं रूप बघितलं, मी जे प्रतिसाद बघितला, एका महिलेला जर कोणी अडवलं आणि तिला अपमानित केलं तर माझा बीड जिल्हा सन्मानच देतो. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली आणि त्याच्या मनामध्ये डर निर्माण झाली की हो आम्ही पंकजा काही तुमच्या बाबतीत असं नाही होऊ राहिला पाहिजे, आम्ही होऊ देणार. आणि ते लोक कामाला लागले. काल मी अशा लोकांच्या घरी गेले ज्यांनी मला चहा पान केला, माझा पाहुणचार केला. त्यांच्या घरामध्ये मी गेल्यानंतर मी पाहिलं भिंतीवर तर त्यांच्या मराठा आंदोलन लोकांचं ते घर होतं आणि जरांगे पाटलांचा फोटो त्यांच्या भिंतीवर होता. आणि मी तिथे गेल्यावर ते म्हणले काही आम्ही वंचितांची लढाई लढतोय आणि गरीबांना आरक्षण देण्याची लढाई लढतोय. तर आम्हाला कळतंय की ही निवडणूक विकासासाठी किती महत्वाची आहे. आमच्या लेकरा बाळांचं, आमच्या गरीबांचं, गोरगरिबांचं कल्याण करायचं असेल तर काही तुमच्या पाठीशी आम्ही शक्ती उभी करणार आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी. एक प्रसंग घडला आता. एका गावामध्ये एक नेता गेला आणि त्या नेत्याशी एका समाजाच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. अमुक तमुक ते त्याला थोडंसं अवमानित करून गावातून पाठवलं. दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा लेकरू गच्चीवरून खाली पडलं. तेव्हा त्याला इलाज देण्यासाठी, डॉक्टरांना फोन करण्यासाठी, ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी, मोठे डॉक्टर तिथे बोलवण्यासाठी त्याची फार अडचण निर्माण झाली. त्यांनी याच माणसाला फोन केला, काल मी तुम्हाला शिळा देत होतो पण आज माझ्यावर गरज आलेली आहे आणि माझं लेकरू आज त्याच्या डोक्यात आहे. हा माणूस मान अपमान सोडून जसा आहे तसा धावला आणि त्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर बाबासोबत चालला. ते दोघं एका जातीचे नव्हते, एका पक्षाचे देखील नव्हते, पण हे जे आहे हा केला तो देणारा नेत्याची आपल्याला गरज आहे. आणि मग हे समाजाचं चित्र अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या डोक्यात आपल्या राग असेल, डोक्यात केलेली राग असेल ती बाजूला करा. तीच राग एखाद्या पवित्र यज्ञाची राग जशी असते त्याला आपण अंगारा म्हणतो. ते चुलीमध्ये असेल तर ती राग असते, तीच जर आपण यज्ञामध्ये असेल तर तो अंगारा होत असतो, ते पवित्र होत असतं. आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे आहोत. पण या विचारांनी राग डोक्यात घालता पवित्र यज्ञाच्या अंगारासारखा आपल्या माथ्याला लावा आणि विजय मिळवण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करा. इतिहास आणि विकास माझ्याकडून मोजून करून घ्या. तुमचे सार्वजनिक तुम्हाला काम करणार एवढं काम 5 वर्ष जिल्ह्यासाठी बघण्यामध्ये ते लक्षात घ्या. आता जर मी जर म्हणले मत देऊ नका, प्रीतम नाही जर म्हणले मत देऊ नका, धनुभाऊ म्हणले, योगेशजी म्हणले तरी ऐकायचं नाही असं समजून घेऊन चला. पुन्हा काय गावात धनुभाऊच फोन नाही आला, योगेश यांनी सांगितलं नाही, मग यांनीच निरोप दिला नाही, तुपे साहेबांचाच फोन मिळाला आणि कल्याणाकडेच येऊन गेले नाही. हे सगळे विषय आता तिथे टाकले नाही. ते 2400 होते, 5000 गावांना जर जायचं ठरवलं तर ते शक्य नाही. विचार पोचवा, आमचा संदेश पोचवा आणि कोणाची प्रतीक्षा न करता कामाला लागा अशी विनंती करते. सगळे कामाला लागले. इथं कोणी घरी बसलं नाही. योगेश क्षीरसागर आणि सारिका विरोध बघते सोशल मीडियावर. आता कळतं कोण कुठे गेलं, कोणत्या गावात गेलं. काही लोक काय करते, शेजारच्या चहाच्या टपरीवर बसते तर फोटो काढतात, प्रचाराला गेलो. आपल्या मित्राच्या घरी चहा प्यायला जाते तर प्रचाराला गेलो. आम्हाला कळतं. पण हे ज्या गावांमध्ये जातात, ज्या लोकांशी बोलतात, आम्ही फार केअरलेस ना. माझी आता 5वी लोकसभा नाही तर मुंडे साहेबांना सोडून त्याच्या आधीच्या तर मी मोजत नाही. रश्मीताई पाटील बरोबर जयश्री गायकवाड बरोबर प्रचार केलेला आहे. पण 5 लोकसभा आम्ही बघतोय. पण धनुभाऊ माझ्यापेक्षा 5-6 वर्ष आधी राजकारणात आले. त्यांना जवळपास 27-28 वर्ष झाले, मला 23-24 वर्ष झाले. आज एवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हालाही कळतं कोण कुठे चाललंय, कोण कोणाशी बोलायलंय, कोण कोणाला सांगायलंय, कोण कोणाला प्रतिसाद द्यायलंय, ते आम्हाला कळतं. मी तुमच्या परिश्रमाचा सन्मान करते. हा परिश्रम आतापासून करा. आता
सभा आणि बैठकाची यादी करू नका. तुम्ही योगेश भैयाला समोर पाठवून मला बैठका घ्यायला लावू नका. आता कुठे बैठका करायची गरज आहे हे उमेदवारांना नेत्यांना थोडं ठरवून द्या. तुम्हालाही माहिती आहे कुठं जायचंय कुठं नाही जायचं. त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळेस काहीही आग्रह करू नका. तुम्हाला जे आग्रह करायचा आहे 4 जूननंतर तुला लागल्यानंतर 30 दिवस मी असे ठेवी म्हणजे माझ्या कामाचे दिवस सोडून त्याच्यामुळे फक्त आभार मानायला आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या घरी येईल. तुम्ही मुलाला लावलाय म्हणून तुमचे आभार मानायला आहे. आता बैठका लावायला लोक प्रत्येकाला काय वाटते नगरसेवकाला जिल्हा परिषदच्या सदस्याला पदाधिकाऱ्याला की आमचं काम दाखवावं. मग ते आम्हाला बोलतात पण ते मत आपलेच असतात. त्यांनाच कामं करून प्रचार करू नका. जिथे कमी जिथे आम्ही हे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या सगळ्यांनी ठरवलं तर आपल्याला काय करते. माझ्या बुथवर समोर इकडे भीडमध्ये समजा माणसं बऱ्यापैकी उभे राहते पण बाकी ठिकाणी कुठे त्यांच्याकडे यंत्रणा कार्यकर्ते काहीच नाहीये. पण केवळ एका गोष्टीचा आधार पाहिजे आणि त्या गोष्टीचा आधार आपण त्यांना देऊ नका. नाही या जिल्ह्याचा आधार कायमचा आपण गमावून बसा. 3.5 खासदार येणार असतील त्यांचे अनुभव 3.5 खासदाराच्या माणसाला मत द्यायचे का 350 खासदाराच्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायचं हे लोकांना नक्कीच चांगलं कळतं. मला याचा विश्वास. त्याच्यामुळे मी मोदीजींना हात मारून थांबवू शकते त्यांच्याशी बोलू शकते त्यांच्याशी भांडू शकते. नाही मोदीजी हे करणार आहे करणार आहे करणार तुमच्यासाठीच करेन ना. नाही काही लोकांना राष्ट्रवादी आवडत असत घड्याळ सवय झाली घड्याळ लावायची त्या लोकांना फक्त ट्रेन करावं लागेल सवय पण घड्याळच नाही ना पेटीवर. आता तुम्ही सोसायटीला 100 मतं वेगवेगळ्या ठिकाणी करता. तुम्ही फार हुशार तुम्हाला सगळं फक्त कमळ लक्ष्मी वगैरे आपण सगळे उदाहरण दिले त्याच्या त्याला मोठी संधी मिळणार म्हणाला. तुम्ही असं कुठल्याही प्रतीक्षेत नाही. मला संधी मिळावी तुमच्या सेवेची मिळावी. मला संधी मिळावी ती मुंडे साहेबांची ती कहाणी पूर्ण करण्याची जी 4 जूनला या हाताने त्यांचा अंतिम संस्कार करून एक अधुरी सोडली होती. 4 जूनला निकाला मुंडे साहेबांचं नाव सांगून सहानुभूती घेऊन रडून मतं मागणाऱ्यांपैकी नाही तेव्हाच रडले नाही. पण आता सांगेन की मुंडे साहेबांनी हे असं का केलं असेल तर या दिवसावर आपण ठेवण्यासाठी केलं असेल. हे सगळे प्रश्न त्यांनीच सोडवलेत. आपण काही त्याच्यात केलेलं नाही. हे त्यांनीच सोडवले. त्यांनाच हे गोष्ट पूर्ण करायची होती. काही लोक बोलत त्यांच्या घरात काय आमच्या घरात ते राष्ट्रवादीकडे मी भाजपमध्ये माझ्या बहिणीचं तिकीटाचं बळी चढवलं ना. मग कोणाच्या घरात नाही 4 लोक सगळ्यांच्या घरात क्षीरसागरच्या घरात सगळे राजकारणात आहेत. सगळ्यांच्या घरात सगळेच राजकारणात आहेत ना. असा प्रचार कोण करायला आहे. तुम्ही सुद्धा मुलीला तुला केलं नो समोरच्या उमेदवार काय कोणा तुला करताना जिल्हा परिषदला देव सांगेल ना एकाच वेळी. मग आम्हाला काय म्हणताय आता आमच्याच पक्षात गडकरी साहेबांचे मुलगा मुलगी सगळेच राजकारणात आहेत. आदरणीय पवार साहेबांचे सर्व परिवार राजकारणात आहेत. मग आमचा एखादा परिवार राजकारणात असलं एवढं काय बिघडलं कुणाचं काय असं बोलणं लागलं. ते त्यांच्या पक्षात काम करायला आम्ही आमच्या पक्षात काम करायलो. ते लेकरू घरी बसलं तरी करतोय. मग इथं कुठे जास्त लोक राजकारणात आहे. मतांच्या टक्केवारीवर बोलणाऱ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की टक्केवारी नेहमी जिल्ह्यातली नसते या राज्यातली टक्केवारी आहे. पंकजा ताई जाऊन तिकडे प्रताप जाधवांसाठी सभा नेतात. सुजय विखेंसाठी सभा घेऊ शकतात. पंकजा ताई नरेंद्र मानेसाठी सभा घेऊ शकतात. संदीपा मुंबईसाठी सभा घेऊ शकतात. तर पंकजा ताई या जिल्ह्यामध्ये खासदार होताना तुम्ही मतं देऊ शकत नाही. हे काय अशा छोट्या लोकांच्या प्रचाराला आता बाजूला ठेवा आणि स्वतःची ताकद दाखवा. तुम्ही बाकी मताचे मालक आहे हे कळणारी ही निवडणूक आहे. तुमच्या गावात तुमचं किती लोक ऐकतात हे कळणारी ही निवडणूक आहे. तुमचे बूथ मायनस झाले आम्हालाही माहिती कुठून पुढे मोजायचे बरं का. एखाद्या गावामध्ये 2 बूथ असतात आम्हालाही माहिती की कोणते बूथ किती नंतर मोजायचे. आम्ही तिथून 200 पासूनच घेणार 250 पासूनच घेणार. आमचे मत आहेत ना कारण आणि हे सगळे विरोधात होते. कसे योगेश वेळा आपण मदतच करत होते कशाही पद्धतीने पण हे सगळे विरोधात होते. अनुभव प्रखर प्रचार करत होते. असं नाही आहे की त्यांनी आम्हाला डुल्ल सोडलं होतं. प्रचंड प्रचार करत होते. हे सगळे विरोधात होते ना. तरीही मतदार लोक देणारे आहेत त्याच्या पुढचे मत आपल्याला बोलायचे.
पुन्हा मी उमेदवार आहे, ते 5-10 मतं वाढले असतील ना, हे मतं मोजायचे. तुमच्या गावात किती मत आहे, तुम्ही किती निर्मिळ आहे, तुमच्या मनगटात किती जोर आहे. कशी मी परवा जाऊन भाषणच करून आले, आपले मत मांडायला, चांगले मत मांडायला. ते पण शांत बसले, ते लेकरे लहान 15, 16, 17 वर्षाचे, त्यांचं काय कर्तव्य करणार. त्या लोकांचा विषय सोडून द्या, शहाण्या माणसासारखं जाऊन बोला आणि राजकारणामध्ये पुढे जा. कोणीतरी एक कार्यकर्ता काल बोला, जातीसाठी माती खायची. मी म्हटलं कशाला माती खायची आहे, मोदक खा, पुरणपोळी खा, पेढे खा, माती कशाला खायची, असं काय कामायचं. म्हणजे तुम्ही स्वीकारताय की माती आहे म्हणून. आपल्याला असं नाही करायचं. जातीसाठी माती खायची नाही, मातीसाठी जाती पातीचं राजकारण संपुष्टात आणायचं आहे. मी बचत गट माता भगिनींना, मी बचत गटाची चळवळ राबवली. 4.5 लाख बचत गट राज्यात मी तयार केले होते. संभाजीनगरला स्वतः नरेंद्र मोदी आले होते, त्यांनी माझं कौतुक केलं होतं. त्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजनेला बोलल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं होतं. सगळ्यात जास्त विम्याची योजना उत्तम लाभल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं होतं. सगळ्यात जास्त ग्रामीण योजनांमध्ये शौचालय बांधले देशामध्ये, नंबर 1 ला आपलं नाव मिळालेलं. हे काही काम नाहीये. तुम्ही इथे गेला काही काय कोणता पक्ष आहे, सगळ्यात सोडून द्या. आता सगळे पक्ष इकडे एकत्र झालेले आहेत. तुम्ही सगळेजण आता कामाला लागा. हे भाषण झालं, जेवण झालं, पुन्हा गावात आहे तेच, मग काय उपयोग आहे. आता भाषणामध्ये सभा बंद. आम्ही लोकांनी बोलवलं होतं एका मंचावर यायचं नाही, तर योगेश भाईंचा खूप आग्रह होता म्हणून आलो. आता आपण एका मंचावर येण्यापेक्षा आपापले भूत पक्के करा, आपापली शक्ती करा. आणि मोदींच्या सभेला आपल्या सर्वांना मी निमंत्रित करते. सभेची तारीख वेळ कन्फर्म झाली नाही, त्यांनीच सभा केली आहे. त्यांनी 7 तारीख दिली, पण जोपर्यंत सगळं व्यवस्थित होत नाही, त्याची प्रेस येत नाही, तोपर्यंत डिटेल मी आता लिहू शकणार नाही. त्याचा आज सभा होती, परत ती पुढे ढकलली आहे. त्यांची सभा आलेली आहे आणि आपण ती सभा जेव्हा आहे तेव्हा मी व्यवस्थित आपल्याला सांगेन. आपण सर्व निमंत्रित आहात, मोठ्या संख्येने या आणि मला म्हणतात सरकार दिल्लीला पाठवा आणि आपल्या जिल्ह्याचा मान वाढवा. एवढंच या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम होऊन आपली रजा घेते, कारण मला दुसरा कार्यक्रम आहे. धनंजय भाऊ, आपण चार्ज घेण्यात